पाहतोय HMPV व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने आता बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन सुद्धा तितकंच अलर्ट झालंय। जिल्ह्यात बुलढाणा या ठिकाणी आता वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात 100 बेड तर खामगाव या ठिकाणी 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार झालंय। जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुद्धा उभारण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आरोग्य यंत्रणा ही आता सर्वत्र सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये सुद्धा आता हा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। आपण पाहू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील या श्री रुग्णालयामध्ये जे कोविड रुग्णालय उघडण्यात आलेलं आहे त्या कोविड रुग्णालयामध्ये सिलेंडर जे ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत याची पूर्तता करण्यात आलेली आहे। एकूण 1500 ऑक्सिजन सिलेंडर इथे उपलब्ध आहेत। तसेच 15 डेरोसेल सिलेंडर जे ऑक्सिजन सिलेंडर आहेत ते उपलब्ध आहेत। आणि या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हे ॲक्शन मोडवर आलेली असून बुलढाणा शहरामध्ये 100 खाटांचं एक कोविड रुग्णालय म्हणजे जे HMPV रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे खामगाव येथे 50 खाटांचं सुद्धा रुग्णालय ते विलगीकरण कक्ष जो असतो तो उघडण्यात आलेला आहे। म्हणजे आरोग्य यंत्रणा ही पूर्ण सज्ज झालेली दिसून येत आहे आणि कुठलाही कर्मचारी तिथे सगळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि कुठल्याही आरोग्य म्हणजे रुग्णाला कुठल्याही औषधाची किंवा कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षतासुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ही आरोग्य यंत्रणा पूर्ण सज्ज आणि अलर्ट मोडवर ॲक्शन मोडवरती आलेली दिसून येत आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा।